नमस्कार, माझं नाव पार्थ जाधव. मी उदगीरपासून बिलॉंग करतोय आणि मी एक स्वतः डाळीचा आणि फुटाण्याचा मी प्रोड्युसर आहे. मी सरांचा ते श्रीहरीचा एक व्हिडिओ पाहिला होता 4-5 महिन्या पहिले आणि तेव्हाच ठरवलं होतं की म्हणजे इकडे यायचं तुमच्याकडे एकदा सेमिनार घेण्यासाठी. एक्सपोर्टरला खूप सप्लाय करतो पण मी स्वतः एक्सपोर्ट करू नाही शकत सर. मग त्याच्यामुळे तुमची थोडं मदत मिळाली तर खूप छान होईल सर. माझ्या फर्मला मी थोडं ग्लोबलाइज करायचं माझा विचार आहे सर. म्हणजे माझं प्रोडक्ट थोडं ग्लोबलमध्ये जायला पाहिजे असं माझा विचार आहे. आता तुम्ही जे काम करताय म्हणजे तुमचा जो ऑलरेडी बिझनेस आहे, तुमचा बिझनेस मोठा बिझनेस आहे, किती वॉल्यूम आहे तुमचं सध्या? तर तसं बघायला गेलं तर माझं म्हणजे इयरली टर्नओव्हर 150 ते 200 करोडचं टर्नओव्हर आहे सर्व. 200 करोड रुपये टर्नओव्हर आहे आणि हे सगळं तुमचं डोमेस्टिक मार्केट आहे? डोमेस्टिक मध्ये सर पूर्ण. बरोबर. तुमच्याकडनं एक्सपोर्टर्स पण घेतात मटेरियल? हा, कंटिन्यू सर. करेक्ट. दॅट्स व्हॉट इट इज. म्हणजे अनेक लोकांची ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली, खास करून शेतकऱ्यांची आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची. आपण काय करतो, आपण चांगले प्रोडक्ट प्रोड्यूस करतो आणि आपण पुढे जात नाही, आपण ते कोणाला तरी देतो आणि ते लोक पुढे ट्रेड करून जास्त पैसे कमवतात, डॉलर्स कमवतात. तर तुमचे प्रोडक्ट पण जर 200 कोटीचा टर्नओव्हर येतं, आय एम शुअर की त्यातलं बरंच प्रोडक्ट एक्सपोर्ट होत असणार आहे. जे फुटाणा आहे हे एक्सपोर्ट होतं, तर 100% तर हाच इन्साईट बाकी सगळ्यांना मिळाला पाहिजे. मग ते पोमोग्रेनेट शेतकरी असो, म्हणजे डाळिंबाचे शेतकरी असो, बनानाचे असो, द्राक्षाचे असो, त्यानंतर कांद्यावाले असो, हे जे मोठे प्रोडक्ट आहेत, वॉटरमेलन मोठं प्रोडक्ट आहे आपलं, पल्सेस खूप जास्त आहे, विदर्भातले कॉटनवाले, तर हे भारताचे टॉपचे प्रोडक्ट्स आहेत. तर ह्या शेतकऱ्यांना किंवा जर FPCना कळालं की पुढं मार्केट काय, तर या लेवलचं नेक्स्ट लेवलचं ट्रेड तुम्ही करू शकता. आता 200 कोटीचा टर्नओव्हर असून पण तुम्हाला इथं काय गरज नाही आहे ॲक्च्युली बाकी काय करण्याची, पण तरी तुम्हाला मग ग्लोबल मार्केटमध्ये जावं असं का वाटतंय? काय कारण त्यामागे? मला काय वाटतं, मी माझं मार्जिन घालून मी एक्सपोर्टरला विकतोय आणि एक्सपोर्टर पुढे त्यांचं मार्जिन घालून म्हणजे पुढे एक्सपोर्ट करतायत. मला विचार होतो की डायरेक्ट मार्जिन मला भेटावं. करेक्ट, एग्जैक्टली. ग्रोथ यही बिजनेस का ऑक्सीजन है. बराबर. अगर आप बोलेंगे बहुत बड़ा बिजनेस हो गया, बहुत हो गया, यू विल गेट फिनिश्ड, है ना, क्योंकि दूसरा कोई खड़ा हो जाएगा मार्केट में, ही विल टेक द न्यू मार्केट. तो हमेशा बिजनेसमैन की यही सोच होनी चाहिए. आज 100 है तो कल 200, 200 है तो 500, 500 है तो 1000. तो आई विश यू सक्सेस. आपके सैकड़ों कंटेनर्स एक्सपोर्ट हो सकते हैं. यू हैव अ कैपेबिलिटी. जस्ट स्टार्ट योर वर्क एंड वी ऑल आर विथ यू टू सपोर्ट यू. थैंक यू.